नमस्कार, आप देख रहे हैं नीलम टाइम्स मीडिया। नीलम टाइम्स मीडिया में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचार। सरोली पाडाला माझी 7 दिवसाची कथा झाली आणि इथे असलेल्या सगळ्या माझ्या बहिणी माझ्यासमोर बसलेल्या आहेत. त्यातल्या एखाद्या माझ्या लाडक्या बहिणीला मी म्हटलो की ताई, आमच्याकडे एक कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाला पुढे यायचं आहे. आणि त्या भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये आल्यानंतर त्या गोकुळवासियांना जे सुख दिलं, देव आले घरानंदाची या गावात वसुदेवाने गोकुळाचं परिवर्तन झालं. देव घरी आला की नाही मग परिवर्तन होतं. आमच्या गोनाम इंद्रिय आणि कुल म्हणजे समूह. इंद्रियांचा समूह म्हणजे हा देह आहे. जेव्हा या देहामध्ये परमात्म्याचा प्रवेश होतो ना, भगवंताचं प्रागट्य होतं, प्रादुर्भाव होतो भगवंताचा. चरित्राच्या संबंधाने सांगितलेलं देव गोकुळामध्ये आले आणि गोकुळातल्या लोकांचं भाग्य उद्या आलं. महाराज नेमकं काय झालं ते म्हटले, काय झालं म्हणजे तुम्हाला सांगतो. जसा देवानी गावामध्ये प्रवेश केला नांदू लागला. मला याने विचारले दिवशी, आमच्याकडे आहे तर खायला आमच्या घालतात तसं काही, पण मी घड्याळ सुद्धा ठेवीत नाही. 9 ते 11 कीर्तन असतं, पण तुम्हाला नेमकंच कसं काय कळतं म्हटलं का 11 वाजले म्हणून. माझं उत्तर असं आहे, बघू आता कसं गोकुळातल्या दैवाचीही दैव उदयाला आले, धन्य त्यांच्या दैवाला. 10 वर्षापर्यंत भगवान गोकुळामध्ये होते. वयाच्या 10 वर्षापर्यंत भगवान गोकुळामध्ये होते. पण एक दशेचरित्र केले नारायणी असा अर्थ असा आहे. मला वेळेचा चांगल्या प्रकारे अंदाज आहे. वेळेचा स्वामीजी किलोमीटरचा आणि वेळेचा अंदाज मला अचूक आहे. रोजचा प्रवास असल्यामुळे या अंतर किती असेल हे न बघता सांगू शकतो, आणि घड्याळामध्ये किती वाजले असतील हे सुद्धा न बघता सांगू शकतो. ही चोरी म्हणतात, पण ते चौर्य करून भगवान परमात्म्याने सुरू केले. सांगितलं मुलाला तो पूर्ण आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय. सध्या सगळं जगच एक अस्वस्थ झालेलं आहे आणि कुठे युद्ध
विरोधात भारत सरकार आमदार कपिल पाटील जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया. त्यानंतर शिवसेने वीरेंद्र कोल्हेंच्या शुभहस्ते मायाची प्रेमाची स्वागत तसेच हे रामनाम जप शाळेच्या कीर्तनाच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित माझे मित्र सन्माननीय प्रकाशजी पाटील, दयानंदजी चोरगे यांनी आताच आपल्याला काळ्याच्या कीर्तनाच्या माध्यमातून मंत्रमुग्ध केले. ते आपले विश्वनाथ महाराज वारिंगे, भास्करजी जाधव माननीय. खरं तर 7 दिवस आता आपण या ठिकाणी भागवत कथा सांगितली आहे. तर या कथेच्या पुढे आम्ही काय सांगणार? तुम्ही एक गोष्ट तुमच्यासारख्यांच्या वाणीतून मुखातून जे शब्द बाहेर पडतात त्यामध्ये परिवर्तन घडू शकते. ते शब्द ऐकताना कोणी मागे राहू नये म्हणून आम्ही मागच्या डब्यात असतो. सगळ्यांना पुढे ढकलायचं आणि आपण मागच्या डब्यात राहायचं. पण याचं श्रेय मी काही ना दयानंदला देणार ना प्रियंकाला देणार. त्याचं खरं श्रेय हे मोतीराम चोरगेंच्या संस्काराला. आपल्याही सत्याचा आपण उल्लेख केला, त्याच्या पाठीमागची प्रेरणा खऱ्या अर्थाने तीच आहे आणि ही प्रेरणा आपल्यासारख्या लोकांच्या माध्यमातून आम्हाला मिळत राहते. म्हणून असे कार्यक्रम करण्याची सुबुद्धी, आशीर्वाद हा परमेश्वर आपल्याला देत राहतो. भविष्यातही अशाच प्रकारच्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन आपल्याकडून मिळत राहू. तसेच उपस्थित सर्व साधुसंत मंडळी, माजी सरपंच गोबे, शशिकांत शशिकांत भोई, माजी सरपंच गोबे, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोबे गावातील अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. तर आमच्या आचार्य या तसेच अप्पर रोडा मानकोली सामान्य चेअरमॅन, माजी सभापती, माजी सदस्य भारत वारिंगे यांचा सत्कार प्रकाशजी पाडीसाहेब आणि कपिलजी पाडीसाहेब यांच्या शुभहस्ते केला जात आहे. वर्ष कथा पूर्ण केल्याबद्दल श्रीमान प्रकाशजी पाटील साहेब शिवसेना नेते यांच्या वतीने हा सत्कार केला जात आहे. लोणार सेवा सोसायटी आणि रोज त्यामध्ये 108 वेळा नामजप करायचं, पुढच्या वेळेस शक्य होईल तितके करायचे आणि ती पुस्तिका पूर्ण करायची आहे. समाचार देखने के लिए नीलम टाइम्स मीडिया को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.